मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला खरंच खूप महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी व्यवस्थित अभ्यास करा आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडतील विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भाग 1 मध्ये. हे निश्चितच तुम्हाला मी सांगतो. म्हणून अभ्यास व्यवस्थित करा जेणेकरून चांगले मार्क पडतील. चला आता आपण वेळ न घालवता प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. आणि जर व्हिडिओ आवडलाच माझा तर आपल्या मित्रांना, गरजू विद्यार्थ्यांना खरंच शेअर करा. चला आपण सुरुवात करूया या नवीन प्रश्नपत्रिकेला. पूर्वपरीक्षा, त्यामध्ये पहिला प्रश्न बघा. आपल्याला माहिती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मित्रांनो कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये विज्ञानाच्या 4 प्रश्न असतात आणि ते 4 प्रश्नामध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रांनो सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न कसा असतो तर यामध्ये पहिला प्रश्न आहे कृती 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. याला 5 मार्क असतात. पहिला प्रश्न काय बघा. खालीलपैकी कोणत्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही? कोणता असा धातू असेल ज्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो लोखंड. पोटॅशियमची आणि सोडियमची खूप जलद गतीने अभिक्रिया होते पाण्याबरोबर आणि कॅल्शियमची मंद गतीने होते, मात्र लोखंडाची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. तर लोखंड हे त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, पुढील संरचना कोणत्या कार्बन संयुगाची आहे? बघा ही संरचना दिलेली आहे. कार्बन किती दिसत आहे? 6 आणि हायड्रोजन 6, म्हणजे त्याचं रेणुसूत्र काय? C6H6. C6H6 जे आहे याचं उत्तर आहे बेंझिन. ठीक आहे, तर बेंझिनची ही रचना आहे मित्रांनो. तिसरा प्रश्न काय? पाण्यामध्ये अर्धवट बुडवलेली पेन्सिल तुटल्यासारखी वाटते, कारण काय कारण असेल? हा एक प्रयोग केलेला आहे आपण. एका काचेच्या ग्लासात पाणी घेऊन जर आपण त्याच्यात पेन्सिल ठेवली तर ती तिरपी दिसते किंवा खालचा भाग फुगीर दिसतो. याचं कारण काय? तर याचं कारण आहे प्रकाशाचे अपवर्तन. हे याचं उत्तर आहे. चौथा, इका ॲल्युमिनियम या मूलद्रव्याला आवर्त सारणीत नंतर टिंबटिंब असे म्हटले जाते. जे मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी मांडली त्यामध्ये जो इका ॲल्युमिनियम आहे त्याला काय म्हणतात? शोध लागल्यानंतर त्याचं उत्तर आहे स्कँडियम. हे लक्षात असू. 5वा प्रश्न आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय? कोणाला म्हणायचं विद्युत चुंबकीय प्रवर्तन? तर 4 पर्याय दिले. तर याचं उत्तर आहे मित्रांनो की कुंडल व चुंबक यांच्या हालचालीमुळे विद्युतधारा निर्माण होणे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने ही नावं आपल्याला प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी आपल्याला समजू शकतात. प्रश्न पहिल्यातील ब भाग आहे. खालील प्रश्न सोडवा. यालाही 5 मार्क असतात. यामध्ये काय काय विचारेल बघा. मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल याची माहिती देणारे भारतीय यान कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो मंगळयान. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर मंगळयान आपण सांगू शकतो. हे उत्तर त्याचं मंगळयान असेल. ठीक आहे, याची खात्री तुम्हाला पटली असेल. हे मंगळयान. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रोपेनचे रेणुसूत्र लिहा. प्रोपेन आपल्याला माहिती आहे. प्रोपेन म्हटल्यानंतर किती कार्बन असतात त्याच्यात? 3, म्हणजेच 3 कार्बन आणि त्याच्या दुप्पट हायड्रोजन म्हणजे 6, म्हणजे त्याचं उत्तर येणार C3H6. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न काय बघा. पुढील प्रश्न आहे तिसरा, घड्याळ दुरुस्तीसाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात. बरोबर आहे की नाही? तर हे उत्तर बरोबर आहे.
उत्तर याचं बरोबर. ठीक आहे. आता जोड्या जुळवा. कोणत्या जोड्या आहेत? अस्तंभ आणि बस्तंभ. तर इथेनॉल जो आहे, इथेनॉलची जोडी तर टिंक्चर आयोडीन बरोबर लागते. आणि मिथेन हा काय आहे? एक नैसर्गिक वायू. आणि नंतर सहसंबंध लिहा. बेरिलियम ऑक्साईडचे ऋणसूत्र BeO आहे. तर बेरिलियम क्लोराईडचे BeCl2 हे त्याचं उत्तर असेल. बेरिलियम क्लोराईडचं उत्तर काय लिहू शकतो आपण? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो BeCl2. ओके. अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न संपवलेला आहे. ठीक आहे. आता बघूया प्रश्न दुसरा काय असतो. प्रश्न दुसरा बघा काय काय. प्रश्न दुसऱ्यामध्ये शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही दोन. दुसरा अ मध्ये 2 प्रश्न लिहायचे असतात, त्याला 4 मार्क असतात. बघा आपण बघूया सगळेच. पहिला प्रश्न आहे कृत्रिम उपग्रहाला दोन्ही बाजूंना पंख्यासारखे सौर पॅनल लावलेले असतात. का लावलेले असतात सौर पॅनल? याचे कारण समजायचंय. आणि दुसरा प्रश्न आहे शहाबादी फरशीचे तुकडे हायड्रोक्लोरिक आम्लात टाकले असता नाहीसे होण्यास वेळ लागतो, पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होत नाही. याचं काय कारण असेल तेही आपण बघणार आहोत. तिसरा प्रश्न जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो. याचंही काही कारण शास्त्रीय असेल. या तिघापैकी आपल्याला 2 लिहायचे असतात. तर एकेकाची माहिती आपण बघूया मित्रांनो. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की कृत्रिम उपग्रह जे असतात त्या कृत्रिम उपग्रहाभोवती प्रदक्षिणा परिभ्रमण करीत असताना सौर ऊर्जा वापरत असल्याने त्याच्या दोन्ही बाजूंना काय होतं? पंख्यासारखे सौर पॅनल लावलेले असतात. जे कृत्रिम उपग्रह जे असतात पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असताना सौर ऊर्जा वापरत असल्याने काय होतं? त्याच्या दोन्ही बाजूला हे पंख्यासारखे सौर पॅनल लावलेले असतात. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. दुसरं उत्तर पाहिलं आपण शहाबादी फरशी असो त्याच्यावर जर हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलं तर जी घडणारी अभिक्रिया आहे ती सावकाश घडते. आणि त्या भुकटी बरोबर जर अभिक्रिया केली तर वेगात. असं का? कारण की अभिक्रियेचा दर जो आहे हा अभिक्रियाकारकाच्या कणांच्या आकारावर अवलंबून असते. आपण शिकलेलो. म्हणजेच कणांचा आकार जो आहे जेवढा लहान तेवढा अभिक्रिया कशी असणार? त्याचा दर वाढत असतो. आणि शहाबादी फरशीच्या बाबतीत विचार केला तर त्या फरशीच्या तुकड्यापेक्षा शहाबादी फरशीचा चुरा जो आहे हा आकाराने कसा असतो? लहान असतो. आणि लहान असल्याने काय होतं? त्याचा वजनाचा फरशीचा चुरा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर जलद गतीने संयोग पावतो व लवकर नाहीसा होत असतो. या कारणामुळे त्या चुऱ्याबरोबर अभिक्रिया ही वेगात घडत असते मित्रांनो. आणि तिसरा प्रश्न जो आहे जलाशयाचा तळ का दिसतो? कारण की जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाश किरण जे असतात मित्रांनो पाणी या घन माध्यमातून हवा माध्यमामध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश करीत असताना स्तंभिकेपासून दूर जातात. म्हणजेच त्याचे अपवर्तन होत असते. तसेच अपवर्तित किरण जे आहे हे जलाशयाच्या तळाकडून न येता वरून आल्याचा भास होतो. आणि याच कारणामुळे मित्रांनो आपण जो प्रश्न पाहिला की याचंच कारण की जलाशयाचा तळ वर उचलल्याचा भास होत असतो. अशा पद्धतीने आपण तिन्ही प्रश्नाचं उत्तर पाहिलेलं आहे. प्रश्न दुसऱ्यामधील अ बघतोय आपण. आता प्रश्न दुसऱ्यातील ब भाग बघूया. प्रश्न दुसरा ब काय आहे? ब खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 3. ठीक आहे. आता काय काय बघा. सोडियम ची पाण्याबरोबर अभिक्रिया व कॅल्शियम ची पाण्याबरोबर अभिक्रिया या 2 अभिक्रियामधील फरक स्पष्ट करा. आता काय फरक स्पष्ट करणार दोघांमध्ये? सोडियमची ही पाण्याबरोबर अभिक्रिया होते आणि कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होते. मात्र दोघांमधला फरक काय ते आपण बघूया. तर दोघांतला फरक मित्रांनो की सोडियम जो धातू आहे या सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया जी आहे अभिक्रिया होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. हा वायू जो आहे पटकन पेट घेतो व मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर टाकतो. केव्हा? सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असते.
ठीक आहे, त्याची रिॲक्शन या ठिकाणी दिली. या सोडियम धातू त्याच्याबरोबर हायड्रोजनची अभिक्रिया होते, सोडियम तयार होतो आणि उष्णता मोठ्या प्रमाणात मुक्त होत असते. मात्र कॅल्शियम बरोबर अभिक्रिया होते पाण्याची, मात्र कशी होते? पाण्याबरोबर अभिक्रिया झाली असता कमी तीव्रतेने अभिक्रिया होते कॅल्शियम बरोबर, म्हणून बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायू पेट घेण्यास पुरेशी नसते. हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे सोडियम बरोबर जर पाण्याची अभिक्रिया झाली तर हायड्रोजन वायू वेगात मुक्त होतो, तो पटकन पेटतो कारण ऊर्जा बाहेर पडते. मात्र कॅल्शियम बरोबर अभिक्रिया झाली असता कमी तीव्रतेने होते आणि बाहेर पडलेली उष्णता जी आहे हायड्रोजन वायू पेटण्यास पुरेशी नसते. हा दोघांमधला फरक आहे मित्र, तुम्हाला कळालाच असेल. त्याचे रिॲक्शन या ठिकाणी कॅल्शियमची बरोबर अभिक्रिया झाली, हायड्रोजन बरोबर अभिक्रिया म्हणजे H2O बरोबर, यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. अशा पद्धतीने हा दोघांमधला फरक आहे मित्र. ठीक आहे, पुढचा प्रश्न जो आहे तो आहे की मानवी डोळ्याचा निकट बिंदू ही संकल्पना उदाहरणासहित स्पष्ट करा. तर कशी स्पष्ट करणार आपण मानवी डोळ्याचा निकट बिंदू उदाहरणासहित स्पष्ट करा? तर ते आपण या पद्धतीने सांगू शकतो. निरोगी डोळा जो आहे, निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न देता दिसू शकते, त्या अंतराला म्हणतात सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्व म्हणतात. आणि वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असे म्हणतात. म्हणजे मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू हा 25 सेंटीमीटर अंतरावर असतो, हे आपण सांगू शकतो या प्रश्नाच्या बाबतीत. ठीक आहे, हे प्रश्न जो आपण पाहिला की मानवी डोळ्याचा निकट बिंदू ही संकल्पना आपण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्युत परिपथातील एका विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा 100 वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे. विभवांतर 3 एंपियर इतकी वाहत असेल तर विद्युत रोध किती असेल? जे दिलेलं काय काय आपल्याला उष्णता दिलेली आहे, विद्युत धारा 3 एंपियर आहे आणि विद्युत रोध काढा असं म्हटलेलं. मग उदाहरण सोडवताना काय लक्ष द्यायचं मित्रांनो, की उदाहरण सोडवत असताना पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण पहिले लिहिणं गरजेचं असतं. ठीक आहे, मग दिलेल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत बघा. तर या ठिकाणी दिलेल्या गोष्टीमध्ये पॉवर दिलेली आपल्याला 100 वॅट, विद्युत धारा दिली आहे 3 एंपियर, विचारलं काय आहे रोध काढ. 3 गोष्टी दिल्या, याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. मग P बरोबर I चा वर्ग R. I म्हणजे विद्युत धारा, R म्हणजे रोध, P म्हणजे पॉवर शक्ती. ठीक आहे, मग आपल्याला या ठिकाणी विद्युत रोध काढायला लावले. मग विद्युत रोध काढायचा, हार एका बाजूला न्यायचा असा, म्हणून R बरोबर P छेद I चा वर्ग. ठीक आहे, इथे किमती टाकायच्या फक्त. P दिलेली आपल्याला किती 100 वॅट, I वर्ग म्हणजे विद्युत धारा दिली, I चा वर्ग म्हणजे काय विद्युत धारेचा वर्ग म्हणजे 3A चा वर्ग. हा 100 जशाच तसा 3चा वर्ग 9, 9ने भाग दिला असता आपल्याला जे उत्तर मिळतं ते 11.11 ओहम. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे उदाहरण सोडवू शकतो. छान पद्धत, दिलेल्या वस्तू आणि शेवटी एकक लिहायला विसरायचे, जसं आपण या ठिकाणी एम्पियर लिहिलं आहे की नाही. आणि पुढील प्रश्न आहे मित्रांनो, बघा काय आहे. खाली तक्ता पूर्ण करा, अल्केनच्या श्रेणीचे सामान्य सूत्र लिहा. हे जर तुम्ही अभ्यासलं असेल बघा, CH4 पुढे वाढत जाताना एक C वाढतो आणि 2 हायड्रोजन वाढतात, म्हणजे इथं काय येणार C2H6. ठीक आहे, पुढे बघा C3H8 आहे, इथे एक हायड्रोजन, एक कार्बन आणि 2 हायड्रोजन वाढणार, म्हणजे इथं काय यायला पाहिजे C4 आणि H10 येईल. ठीक आहे, इथे C2H6 येणार. याचं उत्तर जे मित्रांनो, ती साखळी कशी पूर्ण करणार आपण या पद्धतीने.
हे बघा या ठिकाणी दिसते CH4 नंतर C2H6 नंतर C3H8 नंतर C4H10 ठीक आहे, नंतर C5H12 अशा पद्धतीने ही साखळी आपण पूर्ण करू शकतो. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न व्याख्या दिली आपल्याला. मुक्तपतन म्हणजे काय, त्याची साधी सोपी व्याख्या आहे. मुक्तपतनाची काय व्याख्या आहे, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला म्हणतात मुक्तपतन. ठीक आहे. मुक्तपतनात काय होतं, आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. मुक्तपतन केवळ निर्वातातच शक्य असते. अशी माहिती आपण या मुक्तपतनाबद्दल लिहू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण प्रश्न दुसरा जो आहे संपवलेला आहे. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न काय आहे ते भी नीट लक्ष देऊन बघायचं आपल्याला. तिसरा प्रश्न काय असेल बघा. तिसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला, खालील उपप्रश्न सोडवा. कोणते? 5 सोडवायचे असतात. 3 मार्काला एक प्रश्न, 15 मार्कासाठी हा प्रश्न दिलेला. काय आहे पहिला प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर ही आकृती दिलेली आहे बघा. ठीक आहे. या आकृतीमध्ये प्रश्न काय काय दिलेले आहेत. वरील आकृतीत कोणती अभिक्रिया दर्शवली आहे, त्यामधील अभिक्रियाकारक उत्पादित लिहा. रासायनिक अभिक्रिया लिहा. हे सगळं या ठिकाणी आपल्याला लिहायचे. आणि तयार झालेल्या गटांचा विशेष गुणधर्म काय आहे, तर या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आकृती कोणती आहे आणि कशा पद्धतीने, तर याचं उत्तर आपण या ठिकाणी बघणार. खाली जी आकृती दिलेली आहे त्यामध्ये जी आकृती इष्टरी भवन ही अभिक्रिया आहे मित्रांनो. आकृती दिलेली इष्टरी भवन. ठीक आहे. अशी ही इष्टरी भवन अभिक्रिया. त्यानंतर त्यामध्ये अभिक्रियाकारक कोणता, तर इष्टरी भवनामध्ये अभिक्रियाकारक हा इथेनॉइक ऍसिड आणि इथेनॉल आहे. आणि उत्पादित काय मिळतं, इथिल, इथेनोएट आणि पाणी हे याचं उत्पादक आहे. ठीक आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळालं. तर रासायनिक अभिक्रिया कोणती घडते मग, इथेनॉइक ऍसिड CH3COH, CH3CH2OH, इथेनॉल यांच्यामध्ये अभिक्रिया होते. आणि अभिक्रिया झाला हे उत्पादित मिळतात आपल्याला. इथिल, इथेनोएट ज्याचं सूत्र CH3COH, CH2CH3 आणि पाणी H2 ही त्याची अभिक्रिया ठिकाणी आपल्याला सांगते. मग तयार झालेला जो पदार्थ आहे तिसरा प्रश्न, त्याचे गुणधर्म काय, तर इस्टर. तो तयार झालेला पदार्थाचे गुणधर्म, तर इस्टर जो आहे हा गोडवासाचा पदार्थ. इस्टर हे गोडवासाचे असतात. आणि बऱ्याचशा फळांना असलेला जो स्वाद असतो मित्रांनो, हा स्वाद त्यांच्यात असलेल्या या इस्टरमुळेच असतो, जे त्याला गोडवा असतो. ठीक आहे. जे सुवासिक द्रव्ये आणि स्वाददायी जे पदार्थ असतात ते बनवण्यासाठी या इस्टरचा वापर करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या आकृतीचं उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो. नंतर लघु परिपतन म्हणजे काय पुढचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर बघा. लघु परिपतन म्हणजे काय, की उघडी वीजयुक्त तार आणि उघडी तटस्थ तार जी असते या परस्परांच्या संपर्कात जर आल्यास तर काय होतं, किंवा परस्परांना चिटकल्या तर परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन जातो मित्रांनो. त्यामुळे काय होतं, परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते. आणि ही जी स्थिती असते त्या स्थितीला म्हणतात लघु परिपथ. ठीक आहे. यावेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे आग सुद्धा लागू शकते. लघु परिपथ म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण या ठिकाणी समजून घेतली मित्रांनो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे ते भी समजून घेऊया. तर पुढचा प्रश्न कसा बघा, लघु परिपथ नंतर दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण आणि क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात,
त्याचे एक उदाहरण लिहा. हे आपण शिकलोय बऱ्याचदा की जेव्हा दिलेली अभिक्रिया जी आहे त्यावेळी एकाच वेळी ऑक्सिडीकरण आणि क्षपण ह्या दोन्ही अभिक्रिया घडतात. ह्या दोन्ही अभिक्रिया जेव्हा घडतात तेव्हा त्याला काय म्हणतात, तुम्ही शिकलेला असाल, तुमची व्याख्या पण पाठ असेल तर त्या अभिक्रियेला म्हणतात मित्रांनो रेडॉक्स अभिक्रिया. कोणती अभिक्रिया? रेडॉक्स अभिक्रिया. बघा, दोन्ही अभिक्रिया घडून येतात त्या अभिक्रियेला म्हणतात रेडॉक्स अभिक्रिया. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी ऑक्सिडीकरण आणि क्षपण दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. ठीक आहे. आणि या रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया आहे एका अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण तर दुसऱ्या अभिक्रियाकारचे काय होते, या ठिकाणी क्षपण होत असते. मग त्याचं उदाहरण बघा, कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईड आणि हायड्रोजन. या ठिकाणी कॉपर ऑक्साईड मधून ऑक्सिजन निघून जातो. ऑक्सिजन निघून जाणे म्हणजे क्षपण, बरोबर. आणि हायड्रोजन बरोबर हा ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजन या ठिकाणी मदत त्याला म्हणतात ऑक्सिडीकरण. म्हणजे क्षपण आणि ऑक्सिडीकरण एकाच वेळी घडतात म्हणून याला म्हणतात रेडॉक्स अभिक्रिया. या ठिकाणी दिले की या अभिक्रियेत हायड्रोजनचे ऑक्सिडीकरण तर कॉपर ऑक्साईडचे क्षपण होते. या दोन्ही अभिक्रिया एकाच वेळी घडत असतात म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बेरिलियम आणि ऑक्सिजन जे आहे या दोघांचे अणुअंक आपल्याला दिलेला आहे आणि त्या अणुअंकाबरोबर काय लिहायला लागलं बघा. बेरिलियमचा अणुअंक 4, ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8. या दोन्ही इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा व त्यावरून दोन्हीची संयोजन ठरवा. त्याचा गण आणि आवर्तन लिहा. गण आवर्तन लिहायचं, इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे. कसं लिहिणार बघा. तर चला मग लक्ष द्या, तुम्हाला नक्कीच कळेल की ते लिहित असताना हे बघा बेरिलियम आहे त्याचा अणुअंक किती 4 दिला. इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं आपल्याला माहिती आहे, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, याचे 2 उरले म्हणून दुसऱ्या कक्षेत 2 झाले. याची संयोजन किती आहे तर याची संयोजन आहे 2. ठीक आहे. शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन ऑक्टेट पूर्ण त्याचा स्थिर प्राप्त करण्यासाठी त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणून त्याची संयोजन 2. गण कोणता याचा तर 2च आहे आणि आवर्तन सुद्धा 2 बेरिलियमचे. ऑक्सिजन याचा अणुअंक आहे 8. इलेक्ट्रॉन स्वरूपण पहिल्या कक्षेत किती असतात 2, दुसऱ्या कक्षेत किती उरले 6. हे 2 आणि 6. याची संयोजक किती 2. आता संयोजक 2 असल्यामुळे काय होतं, याला ऑक्टेट पूर्ण करायला किती लागतात इलेक्ट्रॉन 2 म्हणून त्याची या ठिकाणी 2 त्याची संयोजक आहे. मग गण त्याचा 16 गणामध्ये येतं आणि आवर्तन 2 मध्ये. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो मित्रांनो. नंतर आकृती दिलेली आहे मित्रांनो. त्या आकृतीमध्ये कशा पद्धतीने काय विचारले बघा. आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल ही आकृती दिली. खालील आकृतीचे वाचन करून प्रश्नाची उत्तरे लिहा. बघा ही आकृती दिलेली आहे, ही दुसरी आणि ही तिसरी सी. तर काय दिले, मानवी आकृती डोळ्याचा कोणता दोष दर्शवते तर हा जो दोष आहे मित्रांनो हा दूरदृष्टीचा आहे. ठीक आहे. दूरची दिसते पण जवळची दिसते. जवळच्या वस्तूपासून येणारी प्रतिमा कुठे दृष्टीपटलाच्या मागे तयार होते, दूरदृष्टीच्या. याची संभाव्य कारणे कोणती. आणि तिसरा प्रश्न, आकृतीत कोणत्या आकृतीत बी आणि सी मध्ये दोष दूर केला आहे स्पष्ट करा. दिसते सी मध्ये तो जो दोष आहे दूर केले, कारण की या ठिकाणी हा भिंग लावून जी बाहेर पडणारी किरणे जी आहेत ती या ठिकाणी एकवटले दृष्टीपटलावरती. याचे उत्तर आपण सविस्तर बघणार आहोत मित्रांनो की कशा पद्धतीने. बघा याचं उत्तर काय असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो की जो दोष दिसतोय तो दूरदृष्टीचा आहे. तर 2 कारणे, डोळ्यातील जे पारपटल आहे आणि नेत्रभिंग याच्यातील वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कशी होते कमी होऊन जाते. आणि नेत्रगोल उभट झाल्याने काय होतं, डोळ्याचे भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यामधील अंतर कमी होऊन जाते. ठीक आहे. आणि कुठल्या आकृतीमध्ये दोष दूर केलाय तर सी मध्ये. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न कोणता आहे मित्रांनो. या ठिकाणी आपले तिसरा प्रश्न चालू आहे.
बघा मग तिसरा प्रश्न या पद्धतीने, तिसरा प्रश्न हा संपला. नंतर हा एक त्याच्यातलाच आपल्याला 5 लिहायचे असतात. 6वा बघूया आपण. एक काय दिलेलं, ही जी आकृती दिलेली आहे बघा, एक व्यक्ती आहे, तारे बघतो आहे, जे तारे लुकलुकताना का दिसतात हे याच आपल्याला ठिकाणी शोधायचंय. काय विचारलंय, खालील आकृतीमध्ये नावे द्या व स्पष्टीकरण लिहा. तर याला आपण नाव देऊन त्याचं स्पष्टीकरण लिहू शकतो. कशा पद्धतीने लिहिणार बघा, जी आकृती दिली आहे तर ते जे दिसतं आपल्याला ताऱ्याचे लुकलुकणे, आभासी प्रतिमा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तारे का लुकलुकतात, कारण की ते वातावरणातील बदलामुळे अपवर्तनांक कमी झाल्यामुळे आपल्याला तारे लुकलुकताना दिसतात. कारण तारे हे जमिनीपासून खूप जास्त अंतरावरती असतात, त्यामुळे आपल्याला तारे हे लुकलुकताना दिसतात. ठीक आहे. 5 प्रश्न झालेले आहेत आपले. आणि आता आपण शेवटचा प्रश्न बघणार आहे, 4था. मग 4थ्या प्रश्नात काय विचारलंय बघा. 4थ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपण एक प्रश्न बघूया. ते आहे की विद्युत ॲल्युमिनाची विद्युत अपघटनिक क्षपण दर्शवणारी नामनिर्देशित आकृती काढा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. जे काय लिहायची, धनाग्र आणि ऋणाग्र कोणते आहे त्यांची नावं, नंतर धनाग्र व ऋणाग्र होणाऱ्या अभिक्रिया, आणि तसेच क्रायोलाइट व फेल्सपार चे महत्व सांगा. अशा पद्धतीने 3ही प्रश्नाचं उत्तर आपण या आकृतीद्वारे अभ्यासणार आहोत. कशी आकृती बघा, तर या पद्धतीने आपण त्याचं उत्तर, ही आकृती काढलेली बघा. या ठिकाणी अशी एक पोलादी टाकी असते मित्रांनो. ही पूर्णपणे या पोलादी टाकीमध्ये काय काय, हे धनाग्र जे आहेत, धनाग्र म्हणून हे ग्राफाइट घेतलं जातं, बरोबर. आणि ऋणाग्र म्हणून काय, ग्राफाइटचे हे अस्तर या ठिकाणी टाकलेलं असतं. यामध्ये मिश्रण केलेलं जे असते ॲल्युमिना, क्रायोलाइट, फेल्सपार यांचं मिश्रण असतं. ठीक आहे. मग धनाग्रावर काय असतं, तर ग्राफाइट असतो, इथं दिसते ग्राफाइट. आणि ऋणाग्रावर ग्राफाइटचे अस्तर असते. त्यांची अभिक्रिया, धनाग्रावर 2O2 म्हणजे याच्यातला ऑक्सिजन जो आहे हा निघून जातो. नंतर ऋणाग्रावरती काय अभिक्रिया करते, Al3+4E म्हणजे Al, अशा प्रकारची अभिक्रिया घडते. मग क्रायोलाइट वगैरे यांची अभिक्रिया काय, तर ॲल्युमिनाच्या वितळलेल्या मिश्रणाचा द्रवणांक हा 2000 अंश सेल्सिअस असतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो. हा द्रवणांक 1000 अंश सेल्सिअस पर्यंत कमी करण्यासाठी काय करतात, मिश्रणामध्ये क्रायोलाइट आणि फेल्सपार हे मिसळत असतात. हे त्यामागचं कारण आहे मित्रांनो. ठीक आहे. हे तुम्हाला कळलं असेल. एकच प्रश्न लिहायचा असतो. 4थ्यामध्ये 2 दिलेले असतात, त्यापैकी एकाच उत्तर आपण या ठिकाणी पाहिला. आणि दुसरा प्रश्न काय आहे ते बघून घेऊया. यामध्ये काय विचारलेलं आहे 4थ्या प्रश्नामध्ये बघा. 4था प्रश्न आहे, वितरणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय. ठीक आहे. तर बिंदू म्हणजे काय, व्याख्या लिहायची आहेत आपल्याला. पदार्थाच्या विशिष्ट धारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात. ठीक आहे. आता याचं उत्तर आपण लिहूया. वितरणाचा अप्रकट उष्मा कोणाला म्हणायचं, तर मित्रांनो वितरणाचा अप्रकट उष्मा म्हणजे काय, तर एकक वस्तुमानाच्या स्थायी पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता स्थायी शोषली जाते त्या उष्णतेला म्हणतात वितरणाचा अप्रकट उष्मा. ही त्याची व्याख्या आहे. तर दवबिंदू म्हणजे काय, एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानाला म्हणतात दवबिंदू तापमान. ठीक आहे.
ही त्याची व्याख्या. आणि पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारक जे त्याच्या मापनासाठी काय वापरतात, मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्वाचा वापर करत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो हे उत्तर आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तो शेवटचा प्रश्न म्हणजेच एक उदाहरण दिलेलं आहे. 5 किलोग्राम वस्तुमान असलेल्या पदार्थाचे पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल. कॅलरी दिली आपले 1 किलो कॅलरी. याचं उत्तर पहिल्यांदा हे उदाहरण सोडवताना काय करायचं, दिलेल्या ज्या वस्तू आहेत त्या लिहून घ्यायच्या, नंतर सूत्र टाकायचं आणि आपल्याला त्याचं उत्तर मिळत असतं. बघा मग दिलेलं आहे वस्तुमान 5 किलोग्राम, विशिष्ट उष्माधारकता 1 किलो कॅलरी, तापमानातील बदल बघा 20 पासून तर 80 म्हणजेच डेल्टा टी 100 वजा 20 बरोबर किती 80. मला द्यावी लागणारी उष्णता कशी काढणार तरी या सूत्राने MC डेल्टा टी म्हणजेच वस्तुमान 5, विशिष्ट उष्माधारकता 1 आणि तापमानातील फरक 80 या तिघांचा गुणाकार केला तर 400 किलो कॅलरी. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवलेली आहे. आणि जर तुम्हाला आवडली तर आपल्या मित्रांना शेअर करा. मी विक्रम राठोड, नमस्कार.